श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकानो, आता काळजाचा ठोका चुकवणारी वेळ आली आहे. कारण 10 एप्रिलच्या त्या भयानक कलाष्टमीपासून ते 30 एप्रिलच्या चैत्र पौर्णिमेपर्यंत साक्षात ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबाचा असा काही अग्निलेख लिहून ठेवलाय, जो वाचून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कुंभ राशीवर शनीचे 7.5 सुरू असताना या 20 दिवसात नियतीने तुमच्यासाठी 10 अशा घटनांची मांडणी केली आहे, ज्या टाळणे कोणाही मानवाच्या हातात नाही. तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्या नशिबाचा विनाशाचा किडा उचलून बसली आहे का? 17 एप्रिलची ती अमावस्या तुमच्या हक्काच्या संपत्तीवर डल्ला मारणार, की 27 तारखेची मोहिनी एकादशी तुमच्या नात्यात कायमचा विळखा घालणार? हे केवळ भविष्य नाही, तर हा साक्षात ब्रह्मदेवाचा न्यायनिवाडा आहे. जर तुम्ही ही पूर्वसूचना आज मिस केली, तर कदाचित सावरण्याची शेवटची संधी तुम्ही गमावून बसाल. चला तर मग उघडूया कुंभ राशीच्या नशिबाचा तो कच्चा चिठ्ठा, जो साक्षात बजरंगबली सावरू शकतात. तर कुंभ राशीच्या जातकांनो, 10 एप्रिलच्या कलाष्टमीपासून विधात्याने लिहून ठेवलेल्या पहिल्या 3 घटना सुरुवात होणार आहे. पहिली घटना म्हणजे तुमच्या मानसिक धैर्यावर प्रहार करणारी असेल. शनीचा प्रभाव असलेल्या तुमच्या राशीवर या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा असा काही विळखा पडेल, की विनाकारण तुमच्या मनात भीती, अस्वस्थता निर्माण होईल. हा ब्रह्मदेवाचा पहिला संकेत आहे, की जर तुम्ही या काळात स्वतःवर ताबा ठेवला नाही, तर मानसिक गोंधळातून तुम्ही स्वतःचे मोठे सामाजिक नुकसान करून घ्याल. कुंभ राशीच्या जातकानं 10 ते 15 एप्रिल दरम्यान तुम्हाला दुसरा व तिसरा संकेत मिळेल. विधात्याच्या लेखणीनुसार तुमच्या कामाच्या ठिकाणी एखादा जुना शत्रू पुन्हा सक्रिय होईल, जो तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी विषारी षडयंत्र रचत आहे. आणि तिसरा संकेत तुमच्या घरातील शांततेबद्दल. अचानक घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीचे तुमच्याशी वाद होणे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू बिघडणे हे येणाऱ्या मोठ्या संकटाची नांदी होतील. परंतु हा काळ विधात्याने तुम्हाला अधिक सावध बनवण्यासाठी धाडलाय. कुंभ राशीच्या जातकानो, पण या संघर्षाचा अंत अत्यंत सकारात्मक आहे. ब्रह्मदेवाचा हा लेख सांगतो, की 7.5 असूनही या 15 दिवसाच्या काळात तुमची सहनशक्ती तुम्हाला एक मोठी उपलब्धी मिळवून देईल. हे 3 अडथळे तुम्हाला शिकवण्यासाठी आहेत, की कठीण काळात कोणावरही विसंबून न राहता स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. हनुमानजीच्या आशीर्वादाने 15 तारखेपर्यंत तुम्ही या सर्व नकारात्मक शक्तींना चोख प्रत्युत्तर देण्यात यशस्वी सुद्धा व्हाल. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानो, 15 एप्रिलपासून ते 17 एप्रिलच्या त्या काळकुट्ट अमावस्येपर्यंतचा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी धक्कादायक वळण ठरू शकतो. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली चौथी आणि 5वी घटना तुमच्या गुप्त शत्रूच्या सक्रियबद्दल आहे. विधात्याच्या लेखणीनुसार तुमचे हितचिंतक म्हणवणारे काही लोक तुमच्या पाठीमागे तुमच्या विनाशाचे आघुरी कट रचत आहेत. 17 तारखेच्या अमावस्येच्या रात्री तुमच्या राशीवर शनी व राहूचा असा प्रभाव असेल, की तुम्हाला स्वतःच्या निर्णयावर शंका वाटू लागेल. कुंभ राशीच्या जातकानो, 17 एप्रिलची ती अमावस्या तुमच्या सुरक्षतेची सर्वात मोठी अग्निपरीक्षा आहे. विधात्याने 6व्या घटनेचा जो उल्लेख केला आहे, तो तुमच्या प्रवासाशी आणि संबंधित आहे. अमावस्येच्या आसपास लांबचा प्रवास टाळा, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला मोठे शारीरिक व आर्थिक नुकसान देऊ शकते. शत्रू केवळ मानवी रूपात नसून तो तुमच्या मनात संशयाचे भूत उभे करतील, त्यामुळे कुटुंबात फूट पाडण्याची शक्यता आहे. हा काळ धैर्याने पार पाडणे गरजेचं आहे. कुंभ राशीच्या जातकानो, पण या भीषण अमावस्येचा शेवट साक्षात विजयामध्येच होईल. ब्रह्मदेवाचा 7वा संकेत असा आहे, की याच अमावस्येच्या रात्री तुमच्या शत्रूचे खरे खोटे मुखवटे गळून पडतील. हनुमानजीच्या कृपेने तुम्हाला अशा एका गुपिताचा उलगडा होईल, त्यामुळे तुमच्या विरोधकाचे सर्व डाव त्यांच्यावरच उलटतील. ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता आणि वाईट नजर कायमची धुवून नेण्यासाठी आली आहे. आणि या महाप्रलयानंतर तुम्ही आधीपेक्षा अधिक शक्तिशाली होऊन बाहेर पडाल. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानो, 10 ते 30 एप्रिलच्या या संघर्षमय प्रवासाचा शेवट सुद्धा अशा 3 महासुखद घटनांनी होणार, ज्याची तुम्ही गेली अनेक वर्ष चातकासारखी वाट पाहतात. ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबाच्या शेवटच्या पानावर लिहून ठेवलेली पहिली खात्रीशीर घटना म्हणजे घरात सनई चौघड्याचे गुंजन. जर तुमच्या घरात कुणाचे लग्न जमण्यास अडथळे येत असतील, किंवा तुमचे स्वतःचे विवाह कार्य रखडले असेल, तर हा एप्रिलचा शेवटचा आठवडा ही सर्व अडथळे जाळून भस्म करेल. विधात्यांच्या लेखणीनुसार तुमच्या घराण्याला साजेसे तुमच्या जीवनात नंदनवन फुलवणारे एक अत्यंत शुभ स्थळ या काळात निश्चित होईलच. हा मंगलयोग तुमच्या घराण्यातील आनंदाला पुन्हा एकदा नव्याने उभारी देण्यासाठी येईल. त्यासोबतच कुंभराशी जातकानं, विधात्याने लिहून ठेवलेली सर्वात दुसरी मोठी व भावनिक घटना म्हणजे बाळाच्या पावलाचे आगमन. ज्या घरामध्ये पाळणा हलण्याची प्रतीक्षा आहे, किंवा मातापित्यांना आपल्या वंशवृद्धीची चिंता सतावत आहे,
त्यांच्यासाठी 30 एप्रिलची ही महापौर्णिमा साक्षात ईश्वराचा वरदान ठरेल. ब्रह्मदेवाचा हा लेख सांगतो की तुमच्या घराण्यातील रिक्त जागा भरून काढण्यासाठी एका पवित्र आत्म्याचे आगमन निश्चित आहे. हे नवीन पाऊल केवळ आनंदच नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्व वास्तुदोष आणि नकारात्मकता कायमची संपून टाकेल. तुमच्या घरात लहानग्याचे हसण्याचे जे चैतन्य येईल ते तुमच्या साडेसातीचा सर्व थकवा आणि दुःख एका क्षणात दूर करेल. त्यासोबतच कुंभराशीत जातकानं विद्यार्थ्याने लिहून ठेवलेली तिसरी सर्वात रहस्यमय घटना म्हणजे मंदिरातील त्या दिव्य साधूची भेट. एप्रिलच्या शेवटच्या दिवसात तुम्ही एखाद्या जुन्या मंदिरात दर्शनासाठी जाल, तेव्हा तिथे तुम्हाला अचानक एक सिद्धी साधू किंवा सत्पुरुष भेटतील. ही भेट योगायोग नसून साक्षात बजरंगबलीने धाडलेला तो दूत असेल, जो तुमच्या कानात मध्ये सुखी जीवनाचा एक गुप्त कानमंत्रही देईल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व कूट प्रश्न सुटतील. या साधूचे ते शब्द तुमच्यासाठी ब्रह्मवाक्य ठरतील आणि तेथून तुमच्या खऱ्या भाग्योदयाला सुरुवात होईल. विद्यार्थ्यांनी लिहून ठेवलेल्या या 3 घटना तुमच्या आयुष्याचे सोने करणार, हे आता काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे मित्रांनो. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकानो 18 एप्रिल पासून ते 23 एप्रिल दरम्यान ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली आठवी घटना तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता हादरून देणारी ठरू शकते. विधात्याच्या लेखणीनुसार या काळात तुमच्या कष्टाचा पैसा चुकीच्या जागी या विनाकारण खर्च होण्याचे प्रबळ योग आहे. कुणीतरी जवळचा माणूस मदतीच्या बहाण्याने तुमच्याकडे मोठी रक्कम मागेल, जी परत मिळण्याची शक्यता शून्य आहे. शनीच्या 7.5 पैशाच्या व्यवहारात गाफील राहणे तुम्हाला या आठवड्यात प्रचंड महागात पडू शकते. कुंभराशीच्या जातकानं विद्यार्थ्याने नव्या घटनेचा जो संकेत दिलाय, तो तुमच्या रक्ताच्या नात्यातील किंवा जुन्या मित्राच्या विश्वासाच्या खुणाबद्दल आहे. मालमत्तेच्या वादातून किंवा केवळ पैशाच्या लोभापोटी तुमच्या जवळचीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. फसवणूक केवळ आर्थिक नाही तर भावनिक असेल, ज्यामुळे तुम्हाला प्रचंड एकटेपणा जाणवेल. ब्रह्मदेवाचा हा लेख सांगतो की हा काळ तुमच्या आयुष्यातील खोटी नाती कायमची दूर करण्यासाठी रचला गेलाय. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनो पण या भीषण संघर्षाचा अंत अत्यंत लाभदायी होईल. विधात्याचा हा संकेत सांगतो की याच फसवणुकीमुळे तुमच्या प्रगतीचा नवा मार्ग मोकळा होईल आणि 23 तारखेनंतर हनुमान कृपेने तुम्हाला उत्पन्नाचा असा एखादा गुप्त मार्गही सापडेल, जो तुमच्या सर्व जुन्या नुकसानाची भरपाई करून देईल. त्यासोबतच अडकलेला पैसा अनपेक्षितपणे परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील आणि तुमची आर्थिक बाजू सुद्धा आधीपेक्षा अधिक भक्कम झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. लक्षात घ्या मित्रांनो, कुंभराशीच्या जातकानो 17 एप्रिलची मोहिनी एकादशी तुमच्या आयुष्यात 27 एप्रिलची मोहिनी एकादशी तुमच्या आयुष्यात अशा काही भ्रमाचे जाळे घेऊन येईल, जिथे तुमचे डोळे उघडे असूनही तुम्हाला सत्य दिसणार नाही. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली 10वी घटना याच काळात घडेल. विधात्याच्या लेखणीनुसार या दिवशी तुमच्यासमोर अशा काही मोहक संधी किंवा प्रलोभने येतील, जे दिसायला अत्यंत फायदेशीर वाटतील, पण प्रत्यक्षात तो एक विळखा असेल. गुंतवणुकीचे अमिष असो किंवा नवीन ओळखीचा मोह, हे साक्षात विधात्याने रचलेलं मायजालच असेल. कुंभ राशीच्या जातकानो मोहिनी एकादशीचा हा प्रभाव तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरही प्रहार करण्याची शक्यता आहे. एखाद्या बाहेरची व्यक्ती गोड बोलून तुमच्या सुखी संसारात संशयाचे बीज पेरण्याचे काम करू शकते. आकर्षणाच्या नादात किंवा चुकीच्या सल्ल्यामुळे तुम्ही आपल्याच माणसावर अविश्वास दाखवू लागाल, ज्यामुळे तुमची मोठी सामाजिक बदनामी होऊ शकते. या काळात स्वतःच्या बुद्धीवर ताबा ठेवणे ही सर्वात मोठी तुमची परीक्षा आहे, अन्यथा साठवलेली प्रतिष्ठा एका क्षणात मातीमोल होऊ शकते. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकानो या मायझालाचा अंत दैदिप्यमान विजयात होणार आहे. कारण ब्रह्मदेवाचा हा लेख सांगतो की 27 एप्रिलच्या या प्रेरणेनंतर तुमच्या बुद्धीला साक्षात शनिदेवाचा न्याय आणि हनुमानजीची शक्ती प्राप्त होईल. तुम्हाला खऱ्या व खोट्या माणसामधील फरक स्पष्टपणे समजेल. हे मायाजाल तुमच्या आयुष्यातील कपटी लोकांचा चेहरा समोर आणण्यासाठी आले आहे आणि या संघर्षानंतर तुम्ही अधिक परिपक्व व्हाल. बजरंगबलीच्या कृपेने या चक्रव्यूहातून एका विजेत्यासारखे तुम्ही बाहेर पडाल. कुंभ राशीच्या जातकानो जरी ब्रह्मदेवाने 10 ते 30 या 20 दिवसात 10 कठीण घटना लिहून ठेवल्या असल्या तरी विधात्याने मुक्तीचा मार्गही स्पष्ट केलाय. 30 एप्रिलच्या चैत्र पौर्णिमेपर्यंतचा हा प्रवास संघर्षाचा असला तरी महाबली हनुमान तुमचे रक्षण करतीलच. साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी दररोज हनुमान चालीसा वाचणे तुमच्यासाठी सुरक्षेचे कवच ठरेल. विद्यार्थ्याने सुचवलेला विशेष उपाय म्हणजे 17 एप्रिलच्या अमावस्येला गरिबांना काळे तीळ, काळ्या छत्रीचे दान करा, त्यामुळे शनीची वक्रदृष्टी सौम्य होईल. कुंभराशीच्या जातकानो सर्वात महत्त्वाची सकारात्मक बातमी म्हणजे 30 एप्रिलची ती महापौर्णिमा तुमच्या आयुष्यात महाभाग्योदय घेऊन येत आहे. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या त्या 10 घटना तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नव्हत्याच, तर तुमच्यातील खऱ्या शक्तीला जागे करण्यासाठी होत्या.
30 एप्रिलच्या रात्री तुमच्या नशिबाचा असा काही सूर्योदय होईल, गेल्या कित्येक वर्षापासूनचं दारिद्र्य असो, संकटे संपुष्टात येतील. बजरंगबलीच्या आशीर्वादाने तुम्ही अधिक आर्थिक समृद्धी आणि मानसिक शांतीच्या सुवर्णयुगात प्रवेश कराल. त्यामुळे कुंभ राशी जातकनो, जर तुम्हाला या विधात्याच्या या संकेतावर पूर्ण विश्वास असेल, तर या व्हिडिओला आताच लाईक करा. कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने "जय बजरंगबली, कृपा ठेवा" असं लिहायला विसरू नका. आपल्या कुंभ राशीच्या मित्र परिवाराला सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मे महिन्यात तुमचे नवीन नशीब कसे पालटणार हे जाणून घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घंटीचे बटन नक्की ऑल करा. जय बजरंगबली.